वांगणी भात शेतीची चिखल गुत्ता चालू आहे. अक्षरशः हे बघा, चिखल तिथपर्यंत आपण पायामध्ये हे लोक काम करतात. नीट चालणं पण शक्य नाही अशा परिस्थितीत हे चिखल गुत्ता करून काम करतात लोक. आणि त्यात जंगली प्राण्यांचा त्रास आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तरीही काही लोक ही भातशेती करतात. हा जो प्रकार आहे, हा भातशेतीचा प्रकार म्हणजे वांगणी भातशेती. पावसाळ्यानंतर हे जे नदीपात्र आहे हिरण्यकेशीचं, त्या नदीपात्रात ही शेती केली जाते. आणि एक प्रकारचं फिल्टरेशनचं काम ही शेती करते. पाणी कंटिन्यू प्रवाहित राहतं. तुम्ही बघितलं ज्या ज्या ठिकाणी ही भातशेती बंद झाली आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसत नाही. म्हणजे काय म्हणतात तुम्ही या शेतीक? आमचं ही वांगणी शेती आहे. वांगणी कधीपासून सुरू होत आहे? हे नोव्हेंबर पासून चालू करतो आम्ही. पण ह्या तर नदीपात्र आहे ना सगळा. नदीपात्र पुरा म्हणजे ही वरचे भाग आलं का आणि नदीपात्र आलं का. हा आता दोन भाग आहेत. पुला आला, पुला तिकडे नदीपात्र हा. आणि इकडे ही भरडी शेती म्हणून पण ह्या आता वांगणाचा हा, इकडे पाणी कसं काय मग? पाणी आम्ही घालतो. पाणी परतून आणतो तिकडसून. हा, भात परत तिकडसून आणि पाणी इकडे आणून घालतो आम्ही. कसलं भात आहे हा? या 64-44 एक काडी. आणि सोरटी नाही आपण? सोडतीचा आता कमी केलेलं लोकांनी. ओके. आणि भात मिळतं व्यवस्थित चांगला भात, पण त्याला गवत मिळत नाही. पण बाकी आता इकडे बघितलं तुम्ही तर बऱ्यापैकी शेती ही पड झाली. याचं कारण बऱ्यापैकी 90% शेती कमी. आता आम्ही आपले टकले आले तो म्हणाल चालला. कशामुळे पड झाली ही शेती? गौरेडे आणि सौजा हा, आणि तिकडे आता रेशनिंग झाल्यामुळे लोक हे करून बघणार नाही. शेती करू शेती करू बघून बघणार. आयतं रेशन गावात. आयता रेशन गावता. हा, आता हे आम्ही राबतो की ना काय म्हणून हे आपला ह्या चालला ना, तर ह्या बंद पडणारी गाडी आहे. हा, हा. खरंच सांगते मी. तुमची ही शेवटचीच पिढी म्हणू का? हरकत नाही. आमची मुलं आता करूचे नाही. कसे आता त्यांना इंटरेस्टच नाही. आमचा इंटरेस्ट आहे ना चिकल खावचो. सो त्यांना इंटरेस्ट नाही चिकल खावचो. आम्ही आता चिकल खा तुम्ही बघता आता. हो. आता ह्याची कापणी कधीपर्यंत येतली या भाताची? कापणी आता मे पर्यंत. एका खूप पटपट आता कोळपी वालूच आहात. एका परत कोळपी करू काही, उकरणी करू काही, मेहनत खूप आहे का. बरं असा ठीक आहे. आणि पाऊस पाणी यंदा जर ठीक पडलो तर गेला मग हे. असा मोसम निसर्गार सगळा निसर्गार बरं साथ दिल्या ते आमका ह्या 4 कोटी गावतले. गावण्यात काय खरं नाही आमचा. बरोबर. आम्ही गडबडतो उन्हाळी वांगाना. हा, हो. आणि आता जास्त करून आधी काय ह्या गौरेडांचा त्रास, हा. कावजांचा त्रास केला तर ह्यो 6 महिने माळ राखा गयो हो का? तर उपयोग दिसतो. नाही तर काय करून उपयोग नाही. हा. पण त्या आपला स्वतःचा असा हा प्रकारची जी भात शेती आहे, हो. ही भात शेती जा. आपल्याला नदीचा प्रवाहही खंडित करत नाही, कंटिन्युअस राहतो. त्यामुळे ही भात शेती जरी येणारी पिढी करत नसली तरी याची गरज समजून घेणं गरजेचं आहे. आणि ही भात शेती कंटिन्यू राहिली पाहिजे. अन्यथा हा प्रकार वांगणी भात शेतीचा नामशेष होईल की काय अशी एक भीती आहे.